नागपुरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। मनीषनगर परिसरातील एका हॉटेलच्या खोलीत 28 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर तिच्या सोबत असलेल्या युवकाने स्वतःलाही चाकूने जखमी केल्याची माहिती समोर आली आहे। दोघेही भारतीय रेल्वेत कर्मचारी असल्याचे सांगितले जात असून लग्न आणि नातेसंबंधाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। नागपूरच्या मनीषनगर परिसरातील हॉटेल स्टेरियसमध्ये मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे। हॉटेलच्या कमरा क्रमांक 302 मध्ये 28 वर्षीय शिवानी राजानंद गजभिये यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शिवानी आणि त्यांच्यासोबत असलेल्या युवकाने मंगळवारी हॉटेलमध्ये खोली बुक केली होती। रात्री 10:30 वाजताच्या सुमारास खोलीतून आरडाओरड आणि आवाज ऐकू आल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला। कर्मचाऱ्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता शिवानी मृतावस्थेत आढळून आल्यात, तर त्यांच्यासोबत असलेला युवक गंभीर जखमी अवस्थेत होता। जखमी युवकाची ओळख किरण कुमार संजय आश्राम वय अंदाजे 40 वर्ष अशी सांगितली जात आहे। त्याच्यावर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार दोघेही भारतीय रेल्वेत कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे। दोघे काही काळांपासून एकमेकांच्या संपर्कात होते। लग्न आणि त्यांच्या नातेसंबंधांवरनं दोघांमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। याच वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांसोबत फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी हत्या प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे। नेमका वाद कशामुळे झाला, हल्ल्याचा क्रम काय होता आणि या घटनेमागील संपूर्ण सत्य काय आहे याचा तपास पोलीस करीत आहे। जखमी युवकाची प्रकृती आणि त्याच्याकडून मिळणारी माहितीही तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे। मनीषनगरमधील या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून एका हॉटेलच्या खोलीत नेमकं काय घडलं याचा उलगडा आता पोलीस तपासातून होणार आहे। सध्या जखमी युवकावर उपचार सुरू असून फॉरेन्सिक अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतर या हत्याकांडामागील नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे।